एखाद्या व्यक्तीला कळाले कॅन्सर झालाय, करोडो लोकांच्या जीवनामध्ये हा क्षण येतो, करोडो लोकांना ना. आणि आजकालच्या लाईफस्टाईलमुळे तर खूप हे झालंय. तेव्हाची रिॲक्शन, दोन व्यक्ती आहेत, दोघांचे सेम झालं, दोघांच्याही समोर कॅन्सर आला, सेकंड स्टेज मध्ये आहेत दोघे. एक पार हरून गेला, डॉक्टरने सांगितलं 2-2.5 वर्ष. तो एवढा खचून गेला, दुसरा व्यक्ती, बापरे माझ्यासोबत झालं, आता आयुष्य, हे सगळे विचार, चिंता 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 चिंता. 2.5 वर्षाच्या आधी जाईल की नाही? बघा, सेम होतात. आणि काही काही तुम्ही एकदम जबरदस्त उदाहरण बघितले असतील की तो 3ऱ्या स्टेज मधून सुद्धा वापस आला, एखादा रिकवर झाला. तर तो व्यक्ती जसा दुसरा खचून गेला, तसा जो अनदर पर्सन होता त्याने व्यवस्थित इव्हॅल्युएशन केलं, डॉक्टरला विचारलं, हा सेकंड स्टेज आहे, शरीरात कुठे पसरलाय का, आपण काय काय करू शकतो. त्याच्यानंतर तो स्वतःही बऱ्याचशा गोष्टी सर्च करू लागला की काय प्रॉपर डाएट असायला पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजे, लाईफस्टाईल कशी चेंज केली पाहिजे. म्हणजे मेडिकल इलाजासोबत मी माझा मानसिक इलाज सुद्धा चालू केला, आणि दोघांनी मी प्रयत्न करतोय त्याला हरवायचा. कशाला? त्या सेकंड स्टेज वाले कॅन्सर. आता होऊ शकतं की ते 2.5 वर्षाचे 5 वर्ष पण जगेल, 10 वर्ष पण जगेल, किंवा नाही जरी म्हटलं 2.5 वर्ष पण जगला तर तो कॉन्फिडन्स जगेल, प्रयत्न करून जगेल, हिमतीनं जगेल, ना की घाबरून. कारण की त्यांनी इव्हॅल्युएशन केलं सायंटिफिकली की आहे आता शरीरात, त्याशिवाय पर्याय नाही, त्याला हरवाच लागणार आहे. त्यासाठी मेडिकल इलाज आणि मानसिक स्थिरता आवश्यक आहे, तो लागला त्याच्या मागे. समजलं की आपली रिॲक्शन, समस्येला व्यवस्थित बघितल्यानंतर की नेमकं काय समस्या आहे, त्याच्यानंतर बरेचशा पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जातात की नेमकं काय करायचं. ओके, बॅड लक म्हणून, पनिशमेंट म्हणून समस्यांना घेऊ नका की माझं लक खराब आहे किंवा मला शिक्षा भेटते ही माझ्यासोबतच असं होते असं म्हणून कधी घेऊ नका. त्याच्यामुळे काय होणार, आपण लूप मध्ये अडकणार.